आधी सगळं काही ठीक ठाक होतं, पण नंतर कोण गुरु भेटला त्याला कुणास ठाऊक. अयो सगळं धुळीला मिळालं. नंतर कामधंदा सोडून देवदेव 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 हे सगळं गेलं की हो निघून. आणि आता मुलीच्या लग्नाची वेळ आली तर खायला अन्न नाही. माझा धाकटा बंधू असला म्हणून काय झालं म्हणतो मी. अयो त्याचे वर्तन मला आवडले नाही म्हणून संबंध तोडून टाकले. अय्यो अयो शेवटी माझा पण संसार, माझा पण प्रपंच, तिकडे लक्ष द्यायला नको. त्याचे वर्तन काही बरोबर नाही. म्हणून तुमच्या मुलासाठी जे स्थळ आले आहे त्याचा तुम्ही विचार करावा. परत 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 अय्य खरं तर मी बोलायला नाही पाहिजे, पण स्पष्टच सांगते. कदाचित माझे बोलणे तुम्हाला रुचणार पण नाही, पण आम्ही यात पडणार नाही बघा. तुमचे आमचे संबंध चांगले आहेत ते तसेच राहू द्या, आणि या लग्नाची जबाबदारी आम्ही तरी स्वीकारणार नाही. माझ्यासाठी हे सगळं खूपच अनपेक्षित आहे बघा, पण त्यांना भेटल्यावर मला खूपच बरे वाटले होते की हो. अयो त्याच्या ह्या गोड बोलण्याला तर सगळे फसतात, पण परिस्थिती खूप वेगळी. म्हणून तुमच्या डोक्यात जो लग्नाचा विचार आहे तो काढून टाका आणि परत त्याला भेटूच नका. अय्य तुमचे म्हणणे बरोबरच असेल, पण मला असं वाटतंय की मी असं करणं योग्य नाही. तेव्हा माझ्या एका सेवकाला तुमच्या बंधूंच्या घरी पाठवले तर तुमची हरकत नसेल ना? अय्य आमची काय हरकत, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. एकदा भेटावंच म्हणतो मी. अय्य जशी तुमची इच्छा. आलोच मी. अय्य हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अहो, मुलाकडच्याकडून अजून काहीच कसा निरोप आला नाही हो. माहीत नाही. मग आपल्याकडून काही निरोप पाठवायचा आहे का? नाही, येईल की त्यांचा निरोप. आपण वाट बघूयात. महादेव सगळं काही चांगलं घडवेल, तू काळजी नको करूस. अहो, इथं घरात बसून दारात येणार आहे का तुमचा महादेव? येईलही कदाचित. परमेश्वर कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही. तुझा विश्वास नसेल, पण माझा विश्वास आहे बघ. तो सगळं काही घडवेल. आता मी सांगून काय उपयोग आहे हो? मी काय म्हणते, माझ्या लग्नामध्ये एवढे अडथळे आणि विघ्न येणार असतील तर माझ्या लग्नाचा विषय तुम्ही सोडून द्या. माझ्या नशिबात जे असेल ते होईल, कारण तुम्ही माझ्यासाठी वणवण करावी हे मला आवडणार नाही. असं काही नाही, सगळं काही चांगलंच होईल. महादेवावर विश्वास ठेव बघ पोरी. हा, आता पोरीलाही त्या महादेवाच्या नादाला लावा आणि दोघं मिळून नामस्मरण करत बसा. नाहीतर आपण असं करू, मीही येते, तिघे मिळून करत बसू महादेव महादेव. केशव, केशव,
रे कुठे होतास? तुला इकडे यायचा निरोप दिला होता की रे? वय म्या गावाला गेलो होतो, तुमचा सांगावा आला, लागलीच पळत आलो. बर ऐक, हे सिद्धरमयाचं घर की त्यांचे बंधू मल्लप्पा आपल्या घरी त्यांच्या मुलीचं स्थळ घेऊन आले होते. पण इथे आल्यावर मला समजले की ते दोघं एकत्र राहतच नाही की रे. त्यांच्याबद्दल थोडं वेगळंच समजलं की रे मला. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जा. ते राहतात कुठं, कसे राहतात याची सगळी माहिती घेऊन ये की रे. आणि जर त्यांनी माझ्याबद्दल विचारलं तर सांग मी नाही म्हणून. त्यांना जर कळलं की मी आलोय तर त्यांना वाईट वाटेल की रे. वय लागलीच जातो. आणि ऐक, गावात कुणाला तरी त्यांचा पत्ता विचार आणि व्यवस्थित माहिती घे. आणि तुला जर विचारलं तर म्हणाव सहज कामाला आलो होतो म्हणून आलो तुमच्याकडे. समजलं ना? वय लवकर ये की जा.